नमस्कार. स्वामीचरित्र सारामृताच्या 4थ्या अध्यायात तुमचं स्वागत आहे. 3ऱ्या अध्यायात आपण अक्कलकोटमध्ये स्वामींच्या आगमनाबद्दल पाहिले. आजच्या अध्यायात स्वामींनी चोळपाच्या गरिबीतही त्यांच्या भक्तीचा आदर कसा केला आणि अहंकार बाळगणाऱ्या 2 संन्यासांना कसा धडा शिकवला या कथा आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडून या अवघाशेन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता, स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व, नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप. चोळप केवळ निर्धर, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळपाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, भावी म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसारात फसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजस्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते येती राज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळे, नास्तिकाप्रती तात्काळे, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हासोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पावले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांची निंदिले, समर्थाने अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती कोण, त्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छु जन असंख्यांत, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी चाहली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गरजविताचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती, कोणी आणून देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटी की कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यांत, ते निजहस्त समर्थ संन्याशांपुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊन सेवे करी, संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झोरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचलासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशोख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती, कलियुगी वाढली निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णू हा अध्याय. शिकवतो की देव फक्त खऱ्या भक्तीचा भुकेला असतो. चोळापांसारखे प्रेम असल्यास स्वामी स्वतः धावून येतात. या व्हिडिओला शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा.
इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. हा अध्याय शिकवतो की देव फक्त खऱ्या भक्तीचा भुकेला असतो. चोळापांसारखे प्रेम असल्यास स्वामी स्वतः धावून येतात. या व्हिडिओला शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा. धन्यवाद.